मंडळी, आज आपण पाहणार आहोत ओल्या बोंबलाचं खेंगाट. हे बघा, चपातीबरोबर भाकरीबरोबर लागतं छान आणि भाताबरोबर सुद्धा. इथे चणा डाळ भिजत घालून चणा डाळीची आमटी केलेली आहे, चपाती आणि खेंगाट. तर मूग डाळ आणि तूर डाळ भिजत घालून जर तिखट डाळ केलात त्याबरोबर सुद्धा हे चांगलं लागतं. एकदा नक्की ट्राय करा. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे ओले बोंबील बघा, फ्रेश आहेत एकदम. हे आता कट करून घेणार आहे स्वच्छ धुवून. ह्याला आता चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि अर्ध लिंबू पिळून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मॅरिनेट करत 20 मिनटं ठेवून देऊया. अर्धा तास ठेवलात तरी काही हरकत नाही. ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि लागतात पण. हे बोंबलाचं खेंगाट खूप छान. नक्की एकदा करून पहा. आता इथे 4 ते 5 लसूण, पाव इंच आलं, 1 ते 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर ॲड करून एक वाटण तयार करून घेऊया. मिक्सरचं भांडं मोठं आहे आणि आतमध्ये साहित्य कमी आहे, म्हणून हे जरा जाडसरच लागणार. त्यामुळे एवढा जाडसर असलं तरी काही हरकत नाही. या प्रकारे पहा. आता 20 मिनटं झालेली आहेत. छान असे बोंबील मॅरिनेट झालेले आहेत. आता आपण पुढे पाहूया. गॅसवर लो टू मीडियम फ्लेमवर पॅन ठेवलेला आहे. आता 2 चमचे तेल ॲड करूया. आता यामध्ये मीडियम साईजचे 4 कांदे एकदम बारीक कट करून ॲड करायचे आहेत आणि 4 ते 5 मिनटं एकदम परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर कढीपत्ता. आता जरासं मीठ ॲड करूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे, हिरव्या मिरची आणि कोथिंबीर वगैरे, आलं लसूण, ते ॲड करूया. हे आता व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आत्ता ह्यामध्ये मीडियम साईजचा एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून, तो ॲड करूया आणि व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घेऊया. बोंबलाचं खेंगाट करताना मधून कट मारायचा नाही आहे बोंबलांना. छोटे बोंबील असतील तर एका बोंबलाचे 2 पीस करायचे आणि मोठे असतील तर 3 पीस करायचे. इथे टोमॅटो मस्त नरम झालेला आहे. आता होममेड मसाला 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा आता व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊया. यानंतर जे मिक्सरमध्ये हिरवं वाटण लावलं होतं त्यामध्ये जरासं 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे. तेच धुवून यामध्ये पाणी ॲड करूया. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लो फ्लेमवर 2 ते 3 मिनटं झाकण लावून ठेवूया. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. आता आपण यामध्ये मॅरिनेट करत ठेवलेले बोंबील यामध्ये सोडूया. बोंबील हे पटकन शिजतात, म्हणून 1 मिनिट झाकण लावून ठेवायचं आणि परत 1 मिनिटानंतर परतून घ्यायचे. मग मंडळी, याच्यात नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. सावकाश बोंबील परतून घ्यायचे म्हणजे तुटणार नाहीत. या प्रकारे बघा. हे बोंबलाचं खेंगाट भाकरी, चपातीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागतं. एकदा नक्की ट्राय करा. आता हे परतून झाल्यानंतर फक्त अर्धा 1 मिनिट झाकण लावून ठेवायचं. आता हे तयार झालेलं आहे. आता ह्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया. मग मंडळी, ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.